नमस्कार सर्वांना. आज 19 नोव्हेंबर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर संपूर्ण माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 मध्ये वाराणसी, ज्याला आपण काशी म्हणतो, एक पवित्र तीर्थक्षेत्र आपण ज्याला आपल्या संस्कृतीमध्ये मानतो, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्याकडे सरदार म्हणून होते आणि राणी लक्ष्मीबाई यांचं संपूर्ण बालपण हे पेशव्यांच्या घरामध्ये, कारण पेशवे हे राणी लक्ष्मीबाई यांना आपली मानस कन्या मानत होते. त्यामुळं त्यांच्याच देखरेखीखाली त्यांचं पूर्ण शिक्षण, त्यांचं बालपण आणि त्यांचा विवाह लावून देण्याची जबाबदारी ही पण त्यांनी घेतली होती. राणी लक्ष्मीबाई यांचं लहानपणीचं नाव मणिकर्णिका, मनू या नावानं त्यांनी लहानपणी ओळखल्या जात होत्या. त्यांचं बालपण हे नाना पेशवे असतील किंवा तात्या टोपे असतील, या पराक्रमी लोकांच्या सोबत त्यांचं लहानपण गेलेलं आहे. त्यांनी लहानपणापासूनच शैक्षणिक सोबतच जे सैनिकी प्रशिक्षण आहे ते पण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं होतं. घोडदौड वगैरे करणं, घोडेस्वारी करणं, त्यानंतर तलवार चालवणं, भालाफेक करणं, अशा सगळ्या प्रकारच्या सैनिकी जो आपण प्रशिक्षण म्हणतो त्याच्यामध्ये पण त्यांनी अत्यंत निपुण होत्या. आणि भले भले जे योद्धे होते, पराक्रमी योद्धे, त्यांच्या सोबत पण त्यांनी युद्ध खेळायच्या आणि आपली चमक त्या ठिकाणी त्यांनी लहानपणापासून दाखवायला सुरुवात केली होती. लहानपणापासूनच निर्भय वृत्ती, निर्भीड वृत्ती, धाडसी वृत्ती ही त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. अनेक प्रकारच्या रूढी परंपरा, अनेक प्रकारच्या चालीरीती यांचा नेहमीच त्यांनी विरोध केला होता. सती परंपरा असेल, स्त्री शिक्षण असेल, हे त्या काळामध्ये समाजाची जी काही अपकृती होती त्याचा विरोध करण्याचं नेहमीच काम हे राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं. त्यांचा विवाह हा 1842 मध्ये झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव यांच्यासोबत झाला. आणि खऱ्या अर्थानं, कारण परंपरेनुसार मुलीचं लग्नानंतर नाव बदललं जातं, त्याप्रमाणे मनकर्णिकेचं लक्ष्मीबाई असं नामकरण करण्यात आलं आणि त्यांनी झाशी संस्थानाच्या राणी म्हणून त्या ठिकाणी त्यांना दर्जा मिळाला. त्यांचा
महाराणी म्हणून किंवा झाशीची राणी म्हणून त्यांचा कार्यकाळ होता 1843 ते 1853. या काळामध्ये त्यांनी झाशीची राणी म्हणून त्या ठिकाणी काम केलं. गंगाधरराव तर सोबत होतेच, पण गंगाधरराव हे पण एक स्वतंत्र विचाराचे आणि महिलांचं त्या ठिकाणी उदात्तीकरण करणारे, महिलांना पुढे करणारे अशा पद्धतीचे राजे होते. त्यांनी पण राणी लक्ष्मीबाई यांना आपल्या राजवाड्यामध्ये, आपल्या राज दरबारामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं होतं आणि अशा पद्धतीनं राज्यकारभार या संस्थानाचा अत्यंत सक्षम पद्धतीनं हे दोघं मिळून चालवत होते. पण आजारपणामुळं गंगाधरराव यांचं निधन झालं. त्यांचं निधन झालं 1853, 21 नोव्हेंबर 1853. आणि निधन झाल्याच्या नंतर पूर्ण संस्थानाची, झाशी संस्थानाची जबाबदारी ही राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आली आणि सक्षम पद्धतीनं त्यांनी ती जबाबदारी सांभाळण्याचं काम केलं. त्यांनी कधीही पालखीमधून प्रवास केला नाही, कारण त्या संस्थानाच्या राणी होत्या. आपण जुन्या काळामध्ये बघतो की पालखीमधून त्या ठिकाणी महिलांचा प्रवेश किंवा प्रवास वगैरे जो आहे तो होत असायचा. पण त्यांनी जास्तीत जास्त प्रवास हा घोडस्वारीद्वारे त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचं असं मत होतं की आपण पालखीमधून प्रवास केला म्हणजे आपल्यामध्ये आणि लोकांमध्ये अंतर पडलं. त्यामुळं आपण या संस्थानाचे राजे आहोत आणि आपल्याला लोकांमध्ये मिसळावं लागेल आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हे सोडवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यांचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. त्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा पद्धतीचा घोषणा त्या ठिकाणी त्यांनी देत असत. जसं शिवाजी महाराजांनं जुलमी औरंगजेबाच्या विरुद्ध लढा दिला आणि आपलं स्वातंत्र्य राज्य, लोकांचं राज्य, स्वराज्याची स्थापना केली, त्याच पद्धतीनं आपलं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाला समोर ठेवून चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच काळामध्ये इंग्रजाचं वर्चस्व आपल्या देशामध्ये चालू झालं होतं. जे फक्त व्यापार करण्यासाठी आले होते ते आता संपूर्ण देशामध्ये राज्यकर्ते म्हणून स्थापित होत होते. त्यांचं लक्ष झाशी संस्थानाकडे पण होतं, कारण अत्यंत झाशीचा किल्ला जो आहे मजबूत किल्ला आणि तो किल्ला आपल्याकडे असावा, हे संस्थान आपल्याकडे असावं म्हणून इंग्रजानं अनेक प्रकारे प्रलोभनं देण्याचं काम हे राणी लक्ष्मीबाई यांच्या समोर केलं. आम्ही तुम्हाला एवढं त्या ठिकाणी पैसे आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही हे संस्थान खारीज करा, आमचं मांडलिकत्व आपण स्वीकारा, अशा पद्धतीचे प्रलोभने हे इंग्रजानं राणी लक्ष्मीबाई यांना द्यायला सुरुवात केली. पण राणी लक्ष्मीबाई यांनी पहिल्या दिवसापासून याला विरोध केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की ही झाशी जी आहे याची मी राणी आहे, हे राज्य माझे आहेत, हे लोक माझे आहेत आणि हे राज्य मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये देणार नाही. अनेक महान महान राजे ज्यांना आपण म्हणतो त्या सगळ्यांनी इंग्रजाच्या समक्ष त्या ठिकाणी हत्यार टाकून दिले होते.
मांडलिकत्व स्वीकारलं होतं. नामधारी राजा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी इंग्रजांच्या समोर शरण आले होते. पण या राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजाच्या समोर अजिबात त्यांनी झुकल्या नाहीत, शरण गेल्या नाहीत. आणि शेवटी मग सगळे प्रलोभनं बघितल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई हे ऐकत नाही असं बघितल्याच्या नंतर इंग्रजानं झाशीवर आक्रमण केलं, झाशी ताब्यात घेतली. आणि झाशीचा किल्ला ताब्यात घेताना राणी लक्ष्मीबाई यांनी त्या किल्ल्याच्या तटबंदीवरून उडी मारून स्वतःचं रक्षण केलं. आणि त्याने नंतर त्या ग्वाल्हेरला गेल्या. ग्वाल्हेरला त्या ठिकाणी 1857चा राष्ट्रीय उठाव सगळ्यांना माहिती आहे की लोकांमध्ये एक असंतोष तयार झाला होता. आणि त्या असंतोषामधले सगळे लोक त्या ठिकाणी एकत्रित आले होते. त्यांनी एकत्रित करण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आणि ग्वाल्हेरचा जो राजा होता त्या राजानं पण इंग्रजाचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं. त्या राजाचा किल्ला राजाला त्या ठिकाणी हरवून तो किल्ला राणी लक्ष्मीबाई यांनी हस्तगत केला. आणि तिथून त्यांनी इंग्रजाच्या विरुद्ध त्या ठिकाणी शंखनाद केला आणि युद्धाचं त्या ठिकाणी त्यांनी शंख फुकला आणि युद्ध त्यांनी चालू केलं. युद्ध इंग्रजाच्या विरुद्ध 17 जूनला चालू झालं. कॅप्टन हेनेज यांच्या नेतृत्वामध्ये इंग्लिश गव्हर्नमेंट जे आहे यांनी राणी लक्ष्मीबाईच्या विरोधामध्ये ग्वाल्हेरमध्ये हे युद्ध त्या ठिकाणी लढलं. राणी लक्ष्मीबाई यांनी अत्यंत शौर्य पराक्रमाची पराकाष्ठा केली. अत्यंत शौर्याने त्यांनी इंग्रजाच्या विरुद्ध लढल्या. मात्र इंग्रजांची ताकद ही खूप जास्त होती. आणि 18 जूनला त्यांना गोळी लागली. त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडण्यात आल्या. पण शेवटी आपलं शरीर हे कोणाला भेटू नये, त्याची विटंबना होऊ नये म्हणून या शूर राणीनं आपला देहत्याग केला. आपलं देह अग्नीमध्ये समर्पित केलं आणि आपला शेवट करून घेतला. म्हणजे न हारता न झुकता मैं मेरी झाशी नहीं दूंगी याचा नारा देत या मर्दानी राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाच्या विरुद्ध हार मानली नाही. आणि अशा पद्धतीनं पूर्ण देशामध्ये त्यांनी 1857ला संदेश दिला. 1858ला त्यांचं निधन झालं. 18 जून 1858ला त्यांचे ते जे मरण होतात्म त्यांनी जे पत्करलं होतं त्याच्यामधून पूर्ण देशाला त्यांनी संदेश दिला की इंग्रजाच्या विरुद्ध आपल्याला सगळ्यांना एकत्रित व्हायला पाहिजे. इंग्रजाच्या विरुद्ध हार मानता कामा नये, इंग्रजाची गुलामगिरी स्वीकारता कामा नये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं लढा दिला होता त्याच पद्धतीनं त्यांना आदर्श मानून न झुकता न वाकता त्यांना माहीत होतं की आपलं पुढं या युद्धामध्ये काय होणार आहे. छोटा दामोदरराव नावाचा त्यांचा मुलगा, दत्तक मुलगा, त्याला पाठीशी बांधून त्यांनी लढल्या आणि त्या लढाईमध्ये त्यांनी हुतात्म स्वीकारलं. पण इंग्रजाच्या समोर झुकल्या नाहीत. अशा राणी लक्ष्मीबाई यांचा आज जयंती आहे त्यांची. त्यांना शतशः नमन या निमित्ताने मी करतो. धन्यवाद सर्वांचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.